7 ऑगस्टला राहुल गांधींनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेस सगळे निवडणूक आयोगाचे लोक लाईव्ह बघत होते आणि आपापले नोट्स काढत होते. नंतर मग निवडणूक आयोगाने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि राहुल गांधींना सांगितलं की तुम्ही आम्हाला एक ॲफिडेविट द्या. तर राहुल गांधी सांगितलं मी खासदार आहे, मी संसदेत शपथ घेतली वगैरे वगैरे. आता प्रोसिजर काय आहे? कायद्याप्रमाणे, घटनेप्रमाणे. जर तुम्ही घटनेला मानता तर तुम्हाला ॲफिडेविट देणं बंधनकारक आहे. तुम्ही देशाचे पंतप्रधान असा, राष्ट्रपती असा किंवा मालक असा. निवडणूक आयोगाच्याबद्दल तुम्हाला काही जर दावा तक्रार असेल तर तुम्हाला ॲफिडेविट द्यावं लागेल. हे सगळ्यांना लागू आहे. आता होणार काय आहे की राहुल गांधी काय ॲफिडेविट देणार नाही आणि इलेक्शन कमिशन वारंवार माफी मागायला सांगणार किंवा ॲफिडेविट द्यायला सांगणार. थोडक्यात हे दोघं आता खेळ खेळत बसणार. तर आता काय झालेलं आहे की ह्याच्यात भाजपवाले काय करतील हा भाग सोडून द्या. तो एक राजकीय पक्ष आहे, काँग्रेस एक राजकीय पक्ष आहे. पण हे राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग नावाचं जे प्रकरण आहे हा पोरखेळ चालणार आहे. लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे. आता राहुल गांधींनी ट्विटमध्ये सांगितलं की जेन झेड, आजकाल एक शब्द तो ट्रेंड झालेला आहे, जेन झेड. नेपाळमध्ये उद्रेक केला जेन झेड, जेन झी. तर जेनझीने उठलं पाहिजे, लोकशाही वाचवली पाहिजे. हे सगळं हास्यास्पद आहे. भारतातला जेनझी फार समजूतदार आहे, हुशार आहे, अपडेटेड आहे. नेपाळमधला जेनझी, अमेरिकेतला जेनझी, बांगलादेशमधला जेनझी, श्रीलंकेत आणि भारतातला खूप फरक आहे. कोणाला किती सिरियसली घ्यायचं आणि कोणाला काय करायचं हे माहिती आहे त्यांना. तेव्हा राहुल गांधीच्या ह्याला फारसा रिस्पॉन्स मिळणार नाही. सोशल मीडियावर काही इकडे तिकडे बडबड होईल, काही लोक रील्स बनवतील, काही मीम्स बनवतील. हा त्यांचा धंदा होईल, पोटपाणी चालू राहील. पण निवडणूक आयोग आणि राहुल गांधी दोघंही खेळ खेळत बसतील आणि हे दोघं कधीही समोरासमोर येणार नाहीत. मी तुम्हाला दावा सांगतो, जर निवडणूक आयोगाने राहुल गांधी दोघं सिरियस असतील तर त्यांनी एकमेकांना ॲफिडेविट द्यावेत, लीगल रिस्पॉन्स द्यावा, लेखी रिस्पॉन्स द्यावा आणि त्याच्यानंतर आपापले 8-8, 10-10 पॉईंट्स तयार करून समोरासमोर बसावं कॅमेऱ्यासमोर आणि लाईव्ह दाखवावं देशाला. माझं राहुल गांधी आणि इलेक्शन कमिशन दोघांना चॅलेंज आहे की त्या दोघांनी समोरासमोर बसून डिबेट करावी. हे होणार नाही, कारण हा दोघांनाही खेळ खेळायचा आहे. हा करायचा मुद्दा आहे आणि सामान्य लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही कोणाच्या हातचं बाहुलं बनवू नका. त्या दोघांमध्ये जर गट्स असतील तर राहुल गांधी आणि इलेक्शन कमिशनचे ज्ञानेश कुमार आमने सामने बसा तुम्ही, पूर्ण प्रोसिजर करून, अँड लेट्स हॅव अ लाईव्ह डिबेट. डू दे हॅव करेज? नो. Will it happen? Never. Because they want to play. They want to play the game. That's it. It's a game. Right? Okay, bye.